डेकोरेशन आवरून मी निघाले आता बाहेर आणि रस्त्यावर कोणीच नव्हतं. 12:30 वाजले होते घरी येईपर्यंत. 1 वाजले. सगळा दिवस कसा गेला मी तुम्हाला सांगते. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज माझा आवाज थोडासा वेगळा येईल कारण मला सर्दी झालेली आणि थोडं बरं नाही आहे. पण म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन. काही सिच्युएशन असली, काही प्रॉब्लेम असले तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढं चालत राहायचं. मी सकाळी 7ला उठून आता आलेले फ्लावर्स मार्केटमध्ये, कारण मला आहे एक डेकोरेशनची ऑर्डर कर्वेनगरला. ब्राईड वेलकम डेकोरेशन आहे. सकाळी फ्लावर्स स्वस्त मिळतात, नंतर ते 2 पटच मिळतात. या मार्केटमध्ये फ्लावर्स स्वस्त मिळतात, तर सकाळी भरपूर गर्दी असते फ्लावर्सवाल्यांची. आणि काही इव्हेंटवाले पण असतात माझ्यासारखे आणि काही कस्टमर पण असतात डायरेक्ट. की मला झेंडू ऑरेंज 1.5 किलो आणि येलो कलरचे 1.5 किलो घ्यायचे होते, ते घेतले मी. मला रोज पेटल्स पण घ्यायचे होते 2 किलो, पण रोज पेटल्स होते 400 रुपये किलो, तर मी ते नव्हते घेतले. कस्टमरला कॉल केला होता की रोज पेटल्स मागे मी घेत नाही आहे, तर त्यांनी काही उचललाच नाही. तर मग मी निघाले, घरापर्यंत आले होते. घरापर्यंत आल्यानंतर त्यांचा कॉल आला का मॅडम महाग जरी असले तरी तुम्ही घ्या, मी तुम्हाला पे कराल. तर मग मी परत आले मार्केटमध्ये आणि मग पेटल्स घेऊन निघाले. अगोदरच तब्येत ठीक नाही आहे आणि सकाळी सकाळी गेले, थंडी पण होती आणि परत ते कस्टमरच्या पेटल्समुळं मला परत एक चक्कर मारावी लागली. आता मी पोचले आमच्या सोसायटीमध्ये. माझं एक इन्स्टावर पेज आहे आस्क मी हाऊ टू डेकोरमध्ये. मी त्या पेजवरती दाखवत असते की डेकोरेशन कसं करायचं आहे. त्यासाठी मला ना ब्राईड वेलकमचं डेकोरेशन करून दाखवायचं होतं, पण रोज पेटल्स आणि फ्लावर्सचा खर्च मी फक्त त्या व्हिडिओसाठी करू शकत नव्हते. हे असं केलं होतं डेकोरेशन मी. त्यातल्या काही पेटल्स उचलून घेतले आहे. आता ते व्यवस्थित दिसत नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आस्क मी हाऊ टू डेकोर सर्च करा इन्स्टावर, तुम्हाला मिळून जाईल. रोज पेटल्स करायला आणि फ्लावर्सच्या पेटल्स करायला खूप वेळ गेला माझा. परत मी घरी ब्राईड वेलकमचं पण डेकोरेशन करून दाखवलं, त्यातही खूप वेळ गेला. सकाळी फक्त नाश्ता केला होता मी आणि त्याच्यानंतर मी जेवण बनवलं पण नाही आणि केलं पण नाही. आता 4 वाजलेले आहेत. हे सगळे पेटल्स करण्यामध्ये आणि डेकोरेशन करण्यामध्येच माझा खूप वेळ गेला. हे सगळे मिळून 5 किलो पेटल्स आहेत. त्यानंतर मी स्वयंपाक केला, जेवण केलं आणि निघाले डेकोरेशनला. आजकाल जरा जास्तच कठीण दिवस जात आहेत मला. माझी 7:30 पण चालू आहे, तर ते दिसतंय मला. त्या दिवसा जसे जातात ना, त्याच्यावरून कळतं मला माझी 7:30 चालू आहे. मी सगळं मटेरियल घेऊन खाली निघाले होते, लिफ्टमध्ये होते. माझ्या लक्षात आलं नाही की मी हेल्मेट घेतलं नाही. मग मी परत खाली आल्यानंतर परत मी वरती गेले, हेल्मेट आणलं आणि आता आले बाहेर. कर्वेनगरला जायचं होतं, लॉंग डिस्टन्स आहे, तर म्हटलं पहिले पेट्रोल भरून घ्यावं, नंतर पुढं जावं. आता पेट्रोल भरल्यानंतर नेहमीप्रमाणे मी निघाले आता शगुन चौकमध्ये. काल परवापासून जरा जास्तच थंडी आहे आणि मला आता रात्रीचाच इव्हेंट आहे, तर जास्त थंडी आहे. माझी परेशानी होणारच. ख्रिसमस जवळ आलेलं आहे, तर ख्रिसमस ट्री आणि ख्रिसमसचे आयटम्स त्यांनी लावलेले होते. मला फक्त 100 बलून्स घ्यायचे होते. मी ते घेतले आणि मी निघाले पुढे. हे आहे पिंपरीमधलं मोबाईल मार्केट. ह्या लाईनला फक्त मोबाईलचे शॉप आहेत जास्त. थंडी खूप जास्त होती आणि हेल्मेटवरती बघा ते कसं आलं होतं. आता मी संचिती हॉस्पिटलच्या तिथला जो ब्रिज आहे तिथं आहे. तिथं थोडं ट्रॅफिक होतं. मला त्यांचं लोकेशन सापडायला थोडंसं वेळ लागला. मला जायचं होतं ए विंगमध्ये आणि हे ए विंगचं नव्हतं, ही सोसायटी. मी पहिली वेळेसच बघितलं, सोसायटी एक आहे आणि विंग खूप खूप लांब आहेत. एंट्री एकमेकांपासून खूप जास्त लांब होतं. मी पोहोचल्यावर केलं कस्टमरला कॉल, पण ते काही रिसीव करत नव्हते. थोडा वेळ थांबल्यानंतर माझी एंट्री झाली आणि मी आले लोकेशनला. आता लोकेशनवरती कोणी नाही आहे कस्टमरच्या घरी. जोपर्यंत कोणी येत नाही आहे तोपर्यंत मला बाहेरचं डेकोरेशन करायचं सांगितलेलं आहे. पेटल्स मी घरूनच करून आणल्या होत्या, तरीही मला 3.5 तास लागले हे पूर्ण डेकोरेशन करायला. तुम्हाला माहीतच आहे फ्लावर्स डेकोरेशनला खूप जास्त वेळ जातो. मी अगोदर बाहेरचं डेकोरेशन करून घेतलं होतं, नंतर त्या मॅडम आल्यानंतर घरातलं पण डेकोरेशन केलं. आता डेकोरेशन संपून 12:30 वाजलेत. व्हिडिओ ते काढून मी निघाले आता घरी जायला. सोसायटीमध्ये खाली कोणीच नव्हतं, कारण अंधार झाला होता आणि खूप लेट झालेलं होतं. 12-12:30 वाजले होते. रस्त्यावरही कोणी जास्त नव्हतं. मॅप बघत बघत मी आले, कारण मला आत गेल्यानंतर ना रस्ते जास्त समजत नाही. आता मी आहे FC रोडला डेक्कनमध्ये. येताना पूर्ण रस्त्यावर मला खूप जास्त थंडी वाजली, तरीही माझ्याकडं हुडी आणि हेल्मेट होतं. घरी येईपर्यंत वाजलेत 1. खूप जास्त लेट झालं होतं. इतकं लेट झालं म्हणजे मी जेवण करणारच नव्हते. असा होता माझा आजचा हॅक्टिक दिवस. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.